मुंबई में 17 बच्चों को खतरे से बचाया गया, उन्हें मानसिक रोगी बताया जा रहा है। आर्या को स्वच्छता मॉनिटरिंग सुंदर स्कूल योजना का काम दिया गया था। अगर रोहित आर्या मानसिक रोगी था तो सवाल उठता है कि उसे यह जिम्मा कैसे मिला। साथ ही विजय वडेट्टीवार ने कहा, बच्चों की सुरक्षा हमारी सर्वोच्च प्राथमिकता है। आइए सुनते हैं क्या प्रतिक्रिया दी विजय वडेट्टीवार ने। राज्यातील 17 निरागस मुलांना डांबून ठेवणारा हा रोहित आर्या हा मनोरुग्ण असल्याचं शासनाने घोषित केलेलं आहे। खरं तर या शासनाची आणि हे बोलणाऱ्याची क्यू याविषयी वाटते। जर हा मनोरुग्ण होता तर याला शालेय संबंधित काम का दिलं? शालेय शिक्षण विभागाने यांच्याकडून इतर कामं का करून घेतली? आर्या हे सातत्याने सांगत होते की माझी थकबाकी मिळत नाही आणि थकबाकी मिळत नाही म्हणून जर म्हणजे त्याच्याकडे जे कामं होते ते PLC स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा अशा योजनांचं काम त्याच्याकडे दिलं गेलं होतं। आणि मुंबई पोलीस सांगतात की तो मनोरुग्ण होता, त्याचा एन्काउंटर केल्यावर आज पोलिसांचं अभिनंदन की 17 मुलांना पुढील होणाऱ्या धोक्यापासून त्यांनी वाचवलं। पण हा मनोरुग्ण होता तर मग याला ही कामं देऊन ते जे म्हणत होता की माझी 2 कोटीची बिलं थकवली गेली आणि त्या पोटी त्यांनी या सगळ्या मुलांना ओलीस धरलं होतं। अरे एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आत्महत्या करतात, कंत्राटदारांचे थकीत बिलं मिळत नाही म्हणून कंत्राटदार आत्महत्या करतो। आज शालेय शिक्षण विभागामध्ये थकीत बिलं मिळत नाहीत म्हणून हा रोहित आर्या यांनी मुलांना ओलीस धरलं। चाललं काय राज्यात? या राज्यामध्ये अंधेर नगरी चौपट राजा असंच सगळा कारभार दिसतोय। आणि यातून या ज्या घटना काही पुढे येऊ पाहत आहेत किंवा याचं गांभीर्य जे आहे हे शासनाच्या कधी लक्षात येईल? थोडी तरी लाज ठेवा राज्यकर्ते म्हणून। तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय? म्हणजे काय झक मारायला मनोरुग्णाला काम दिलं तुम्ही? तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून कामं का करून घेतली? अरे कुणाशी बनवाबनवी करताय? कुठे पाप फेडाल तुम्ही? कुठे लपवताय सगळं? एकूणच राज्य हे आता खऱ्या अर्थानं एक कंगाल राज्य करून सोडलात तुम्ही आणि त्याची केलेली पापं लपवण्यासाठी दुसऱ्यावर पापाचं खापर फोडताय। हे आता महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे।